अर्पिता बोला की. तू असं काय तर बोल मला बर का, हा जेणेकरून की मला खरबूज खाल्लेलं फिलिंग आल्या पाहिजेत मला अशा. बर. बोल बर काय तर असं हा असं वाटलं पाहिजे प्रत्यक्षात मी खरबूजच खाल्लं. बरं ऐका मग. बोल. महादेवाच्या पिंडीवर ठेवली खरबुजाची फोड. ओम नमः शिवाय नमः. वा वा क्या बात आहे अर्पिता ताई. महादेवाच्या पिंडीवर ठेवली खरबुजाची फोड. वा वा. आमच्या पवनच्या पप्पांचं तोंड म्हणजे साखरेपेक्षा गोड. खरंच अगं अर्पिता, असं वाटायला लागलं मी आता खरबुजाच्या ट्रॅक्टर मधनच बाहेर निघलोय, टेलर मधनं. हा बघा ना, पावसाळ्यात सुद्धा खरबूज खाल्लेली फिलिंग आली. होय अगं अर्पिता, काय भानगड ग? मी आणली ना म्हणून आली. अगं अर्पिता तू म्हणजे का नाही त्या खरबुजाच्या फोडासारखी अगं, त्या खरबुजाच्या फोडापेक्षा गोड दिसायला लागली असतं तू. काय घोळच कळ नाही मला. बरोबर असं काय लय खरबुज खाल्ली काय मग? नाही, आता पावसाळ्यात खरबूज असते ते पण. अगं किट्टो किती आता काय पण व्हायला लागलं तुला माहित नाही का? खरबुजा आता पण आहे ती. मग आणत का नाही एक दिवशी?